गुड मॉर्निंग फ्रेंड्स, मी बालाजी सुरवसे मॅथ्स वायर या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत करतो. हा आपला पर्सेंटेजवरील सेकंड व्हिडिओ आहे. फर्स्ट व्हिडिओमध्ये जे पर्सेंटेजचे बेसिक्स आहेत ते सांगितलेले आहेत आणि त्या व्हिडिओमध्ये खूप छान प्रकारे तुम्हाला पर्सेंटेज व्हॅल्यूचं अपूर्णांकामध्ये आणि अपूर्णांकाचं पर्सेंटेजमध्ये कन्व्हर्जन करणं आणि त्याचं जे ॲप्लिकेशन आहे, त्याचं जे आपण यूज करतो एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यामध्ये, तो किती सोप्या पद्धतीने आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकतो ते बेसिक्स आहेत विथ एक्झाम्पल्स तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये दिलेले आहेत. त्यामुळे तुमच्या जे पर्सेंटेजचे बेसिक्स गोष्ट आहे ते क्लिअर होतील. तो व्हिडिओ तुम्हाला जो पाहायचा असेल तर पाहण्यासाठी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे. तो व्हिडिओ पहिल्यांदा पहा आणि नंतर हा सेकंड व्हिडिओ कंटिन्यू करू शकता तुम्ही. तर आज आपण या चॅप्टरवरील जे पण काय आयोगाच्या पॅटर्नला रिलेट करतील त्या पद्धतीने जे क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन्स या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर चालू करूयात आपण. हे आपलं फर्स्ट एक्झाम्पल असेल आजच्या व्हिडिओमध्ये. त्याच्यामध्ये क्वेश्चन्स असा आहे, एका वर्गामध्ये 60% मुले आहेत, 60% मुलं आहेत आणि 92 मुले आहेत, तर मुलांची संख्या किती असं विचारलेलं क्वेश्चन. तर तत्पूर्वी आपण जे पाठीमागल्या व्हिडिओमध्ये पाहिलं की फ्रॅक्शनचं पर्सेंटेज व्हॅल्यूमधून पर्सेंटेज फ्रॅक्शनमध्ये कन्व्हर्जन कशा पद्धतीनं करतो, एक क्विकमध्ये 1-2 मिनिटांमध्ये पाहूया. आता इथं पहा, 25%ची व्हॅल्यू 1/4 आहे. कशा पद्धतीनं, तर ज्यावेळेस आपल्याला पर्सेंटेज व्हॅल्यूचं फ्रॅक्शनमध्ये कन्व्हर्जन करायचं म्हणजे आपल्याला पर्सेंटेज साईन काढून टाकायचं, त्यावेळेस आपण त्या संख्येला 100ने भागतो. म्हणजे ते 25 आणि पर्सेंटेज सिम्बॉल काढून टाकायचं असेल तर 100ने आपण त्याला भागलं. तर मग सॉल्व्ह केल्यानंतर किती, 25 1 25, 25 1 100 म्हणजे 1/4. हे याच्यामध्ये कन्व्हर्जन करण्यासाठी आपल्याला 100ने भागावं लागतं. आता हे फ्रॅक्शन जर दिलेलं असेल आणि त्याची जर आपल्याला पर्सेंटेज व्हॅल्यू विचारलेली असेल तर या फ्रॅक्शनला आपण 100ने मल्टिप्लाय करणार. 25 चोक 100 म्हणजे 25%. जर आपल्याला पर्सेंटेजमध्ये व्हॅल्यू आणायची असेल तर आपण 100ने मल्टिप्लाय करतो आणि पर्सेंटेजमधून फ्रॅक्शनमध्ये म्हणजेच अपूर्णांकामध्ये कन्वर्ट करायचं असेल तर 100ने आपण डिवाइड करतो. हे आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. याच्यामध्ये पहा, जी फ्रॅक्शनची व्हॅल्यू असते त्याच्यामध्ये अशाच पद्धतीने आपण बाकीचे फ्रॅक्शनचं पण पाहू शकतो. 50% म्हणजे 1/2, 33 1 and 3 म्हणजेच 33 1/3%ची व्हॅल्यू 1/3. त्याला आपण पर्सेंटेजच्या ऍक्च्युअल व्हॅल्यूमध्ये बघितलं 33.33% येतं. 25% म्हणजे 1/4, 20% म्हणजे 1/5, 2/3 म्हणजे 16.66% म्हणजे 1/6, 14 2/7 म्हणजे 14.28% म्हणजेच 1/7, 12.5% म्हणजेच 1/8% आणि 11 1/11 म्हणजेच 1/9, 11 1/9% म्हणजे 11.11% म्हणजेच 1/9. तर मग तुम्हाला आता ही पर्सेंटेजचे जे व्हॅल्यू आहेत तर पार्ट करायचं नाहीये, तुम्ही त्याच्यावरती फक्त जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस करा म्हणजे नॉर्मली एक्झाम्पलमध्ये किंवा आपण ज्यावेळेस पण प्रॅक्टिस करत राहतो त्यावेळेस मनाने एखादा कुठला तरी अंक घ्यायचा. समजा 800 असेल तर त्याची 25% किती, तर आपण 25%साठी 25/100 करतो. तर त्याच्यावेळी तुम्ही डायरेक्ट त्याचा जो फ्रॅक्शन आहे त्यानं मल्टिप्लाय करायला पहा आणि अशा पद्धतीने प्रॅक्टिस करा जेणेकरून तुमच्या फ्रॅक्शन्स पण लक्षात राहील. आता 25% म्हणले की 1/4, मग 4ने आपण याला मल्टिप्लाय डिवाइड हे केलं तर सॉल्व्ह केलं तर 4 2 8 आणि वरचे 2 शून्य म्हणजे याची किती व्हॅल्यू किती आली, 200 आली. तर मग तुम्हाला हे 1/4 म्हणजे 25%, 20% म्हणजे 1/5, 16 2/3% म्हणजे 1/6 या ज्या व्हॅल्यू आहेत ते तुम्ही प्रॅक्टिस जास्तीत जास्त करायला पहा. मनाने एखादा अंक घ्यायचा आणि त्याची पर्सेंटेज व्हॅल्यू काढायला पाहिजे, पण ती पर्सेंटेज व्हॅल्यू काढत असताना तुम्ही त्याच्यामध्ये फ्रॅक्शनचा यूज करा जसं आपण इथे केलेलं आहे, ज्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त फ्रॅक्शन्स लक्षात राहतील. याच्यामध्ये आणखी एक गोष्ट महत्वाची म्हटलं तर जर फ्रॅक्शनची व्हॅल्यू असते, आता इथे समजा 20% आपण करतो, 20%ची फ्रॅक्शन व्हॅल्यू अपूर्णांकामध्ये किती येते, 1/5. म्हणजे याचा अर्थ काय आपण पाहिलेला आहे की 5ची 20% म्हणजे 1 असतं, बरोबर आहे. म्हणजे 5चे 20% बरोबर 1 हा त्याचा अर्थ होतो. बघा कसं, 5 20% म्हणजे आपल्याला माहिती आहे 1/5, 20%ची व्हॅल्यू 1/5 आपल्याला माहिती आहे, ती पुट केलेली आहे आपण. बघा 5ला 5 कॅन्सल होतं, राहिले 1 म्हणजे 1, म्हणजेच 5ची 20% व्हॅल्यू 1. त्याच पद्धतीनं 6ची 16 2/3 व्हॅल्यू 1 येते, 5ची 20% 1, 4ची 25% 1,
3ची 33 1/3% 1 एली आणि 2ची 50% म्हणजे 1 म्हणजे 2ची 50% 2चे हाफ म्हणजे 1 म्हणजे जो वरचा जो आहे ती व्हॅल्यू त्याची पर्सेंटेज मध्ये त्याचा जो परिणाम असेल किंवा पर्सेंटेज रिझल्ट म्हणतो आपण तो याच्यामध्ये दाखवतो आणि खालची जी व्हॅल्यू असेल ती मूळ व्हॅल्यू दाखवते किंवा त्याची मूळ किंमत म्हणतो आपण मूळ किंमत दाखवते. म्हणजे आणखी एक एक्झाम्पल घेऊन तुम्हाला सांगतो मी. 100 आहे 100 इथं 100 म्हणजे आपण 5 कन्सिडर करूयात मूळ किंमत. तर आपण 100चे 20% म्हणजे किती येणार तर 20 येणार बरोबर आहे. आता 1 ची व्हॅल्यू 20 झाली आणि 5 ची व्हॅल्यू 100 झाली म्हणजे 100 खाली भागाकारामध्ये आणि 20 वरती अंशामध्ये आणि ही 20%. 100चे 20% म्हणजेच 20 असं त्याचा अर्थ होतो. हा जो खालचा अंक आहे त्याची मूळ संख्या असते आणि आपल्याला ह्या मूळ संख्येचं किती पर्सेंट काढायचंय म्हणजे इकडे दिलेलं जे असतं ते पर्सेंटेज काढल्यानंतर जी येणारी किंमत असेल ती वरती आपण अंशामध्ये लिहिलेली असते. म्हणजे 100 एक किंमत दिलेली आपल्याला 100चे तुम्हाला विचारलं की 20% किती तर येणार आता 20 तर ते आपण वरती अंशामध्ये लिहितो. लक्षात आलं. एखाद्या संख्येचा जर पर्सेंटेज व्हॅल्यू सांगितली तर त्या संख्येत जी पण संख्या आहे ती मूळ खाली छेदामध्ये येईल आणि त्या संख्येच्या पर्सेंटेज मध्ये जी पण काही किंमत काढू आपण ती वरती अंशामध्ये येते. हा त्याचा पॅटर्न आहे. वरची संख्या असेल ती पर्सेंटेज रिझल्ट असेल आणि खालची जी असेल ती त्याची मूळ व्हॅल्यू मेन व्हॅल्यू किंवा मूळ किंमत म्हणतो आपण ते असेल. आता पहा एक संख्या आहे याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं की वर्गामध्ये 60% मुलं आहेत म्हणून सांगितले. आता पहा 60%. आता 60%चं फ्रॅक्शन व्हॅल्यू कशी काढायची आपल्याला आता 20%ची माहिती आहे. 20%ची व्हॅल्यू पर्सेंटेज मध्ये फ्रॅक्शन मध्ये किती येते 1/5. आता 20च्या तिप्पट 60% आहे म्हणजे याला आपण 3 ने मल्टिप्लाय केलं तर 60% येतं. त्याच पद्धतीने आपण याला पण 3 ने मल्टिप्लाय करूया. याला 3 ने मल्टिप्लाय केलं तर 3 वरती राहील आणि खाली 5 म्हणजे 60% ची फ्रॅक्शन व्हॅल्यू काय आली 3/5. तर त्याच्यामध्ये पहा याचा अर्थ काय झाला 60%ची जी व्हॅल्यू 3/5 आहे याचा अर्थ असा होतो की हे जे 5 आहे छेदामध्ये दिलेलं आहे ते टोटल मुलं आणि मुलींची संख्या आहे. मुलं व मुली वर्गातील जेवढे पण मुलं मुली असतील ती मेन संख्या आहे. या संख्येमधील 60% मुलं आहेत म्हणून सांगितलं म्हणजे वरची संख्या जी दिली असेल ती आपली मुलाची असतील. लक्षात येते. 5 वर्गामध्ये जर मुलं आणि मुली मिळून विद्यार्थी 5 असतील तर त्यामधील मुलं किती असतील तर 3 असतील. मग 5ची 60% म्हणजेच 3. मग आता 5 मधील जर समजा 3 मुलं असतील राहिले किती 2 ते कोण असतील मग मुली असतील. पण 2 मुली आहेत का आपल्याला तर मुली किती सांगितले त्यांनी 92 आहेत म्हणून सांगितले. मग 2 ची व्हॅल्यू जर 92 असेल तर आपण याला 1 ची व्हॅल्यू कशी काढणार 2 ने 92 ला डिवाइड करा खाली तर किती येईल 2 चौक 8 2 6 12 म्हणजे 46 येईल. म्हणजे 1 ची व्हॅल्यू 46 आहे. पण आपल्याला विचारलेलं काय की 60% मुले आहेत विचारले आणि मुलांची संख्या विचारलेली आहे. तर मग 60% म्हणजे 3 म्हणजे मुलं दिलेत तिने पण 3 मुले असणार आहेत का नाही. मग ह्या 3 ला आपण जर 46 ने मल्टिप्लाय केलं तर येणारी जी संख्या असेल sin 3 18 1 sin 4 12 आणि 13 म्हणजे 138 तिथं मुलं असतील. लक्षात येतं तुमच्या. बघा टोटल आपल्या वर्गामध्ये मुलं आणि मुली 5 आहेत. त्यामध्ये त्यांनी सांगितले की 60% मुलं आहेत म्हणून सांगितलं. 60%चा आपण फ्रॅक्शन घेतला करून 3/5. याच्यामध्ये जी छेदातील संख्या असेल ती पूर्ण संख्या असते आपण अगोदरच पाहिलेलं आहे. तर 5 मुलं आणि मुली मिळून 5 असतील त्याच्यामधील जर 3 मुलं असतील तर राहिल्या 2 मुली बरोबर आहे. आता पण 2 मुली आहेत का तर ऍक्च्युली हा फक्त आपण युनिट मध्ये काउंट केलेला असतो एकक संख्या किंवा फक्त एक फॅक्च्युअल डेटा समजण्यासाठी आपण त्याला काहीतरी अंक दिलेला असतो त्या पद्धतीनं. पण ऍक्च्युली व्हॅल्यू त्याची किती आहे एक्झाम्पल मध्ये दिलेली 92. मग 2 जर 92 ला रिप्रेझेंट करत असेल तर 1 ची व्हॅल्यू किती येणार 46 येणार. आता 1 ची व्हॅल्यू 46 आली पण आपल्याला मुलांची संख्या काढायची. मुलं किती आहेत 3 आहेत म्हणून सांगितले. जर 1 ची व्हॅल्यू 46 असेल तर 3 ची किती येणार 3 ला आपण 46 ला मल्टिप्लाय करणार येणारी व्हॅल्यू किती 138 ही मुलांची संख्या असेल.
त्याच्याऐवजी आपण एक दुसरा पण मार्ग आहे, पण फ्रॅक्शनवरती तुम्ही जेवढं वर्क कराल त्याच्याशी जेवढं तुम्ही युजड टू व्हाल, त्याचा प्रॅक्टिकली यूज जेवढा कराल एक्झाम्पलमध्ये तेवढं तुम्हाला ते सोपं होऊन जाईल. दुसरी मेथड म्हणजे कसं, आता 60% मुलं आहेत म्हणून सांगितले, वर्गामध्ये जर 60% मुलं असतील तर राहिलेल्या मुली असतील, मग 60% मधील 100% मधील 60% केलं, राहिले किती 40%. मग 40% कोण असेल, मुली असतील, बरोबर. पण 40%ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे, मुली किती आहेत म्हणून 92. म्हणजेच काय, तर 40%ची किंमत आपल्याला दिलेली आहे 92. आपल्याला 60% म्हणजे मुलांची संख्या किती विचारली, आपण एक्स म्हणू शकतो त्याला. मग याच्यामध्ये सॉल्व्ह करताना एक्सची व्हॅल्यू करायची असेल तर आपण तिरकस गुणाकार करतो अशा पद्धतीनं, की 60 गुणिले 92 भागिले 40. 20 दोन्ही 40, 20 त्रिक 60, 46च्या दुप्पट 92 येतं, आणि 46 गुणिले 3 आत्ताच आपण पाहिलं 138. अशा पद्धतीने सॉल्व्ह करू शकतो. पण हे अंक छोटे आहेत त्याच्यामुळे ह्या पद्धतीने आपल्याला सोपं वाटतं, पण ज्यावेळेस आकडा मोठा असेल त्यावेळेस इथे कॅल्क्युलेशनला टाइम लागतो, त्यावेळेस आपल्याला फ्रॅक्शन मेथड कामाला येते. तर अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, आपण नेक्स्ट प्रॉब्लेम पाहूया. प्रश्न असा आहे, एका चौरसाची बाजू 40% वाढवली तर त्याच्या क्षेत्रफळामध्ये किती टक्के बदल होईल असं विचारलेलं आहे. तर याच्यामध्ये बघा, आता पर्सेंटेज किती दिलेलं आहे आपल्याला, 40%. लगेच त्याची फ्रॅक्शन व्हॅल्यू काढून घ्यायची. आपल्याला माहिती आहे 20%ची व्हॅल्यू 1/5 येते, बरोबर आहे. म्हणजे 40%ची काढायची असेल तर आपण 20ला 2 ने मल्टिप्लाय करतो, तसंच याला 2 ने मल्टिप्लाय केलं तर याची व्हॅल्यू किती येणार, 2/5. म्हणजे 40%ची व्हॅल्यू फ्रॅक्शन मध्ये अपूर्णांकामध्ये किती येणार, 2/5. म्हणजे पहा, त्यांनी काय सांगितलेलं की 40%ने बाजू वाढवली. आता समजा अगोदर बाजू 5 असेल तर 5ची 40% म्हणजे किती, 2. 5ची 40% म्हणजे किती, 2. तर ही 2 वाढवली म्हणून सांगितली. म्हणजे अगोदर जर 5 असेल तर आता त्याच्यामध्ये 2 वाढवली आणखी. तर आता पहिले 5 होती बाजू, आता किती झाली, पहिली बाजू होती 5, आता बाजू किती झाली, 7 झाली. तर त्यांनी सांगितले की पहिली 5 होती, मग आता 7 झाली. तर याच्यामध्ये जर आपण क्षेत्रफळाचा विचार केला तर किती टक्के वाढ होईल किंवा किती टक्के घट होईल अशा पद्धतीने विचारले. तर इथं साईज जी आहे बाजूची ती वाढलेली आहे. 5 होती तर 5ने जे क्षेत्रफळ येईल आणि 7ने जे क्षेत्रफळ येईल याच्यामध्ये डिफरन्स किती आहे असं थोडक्यात त्यांचं क्वेश्चन आहे. तर पहा, आता साईड 5 आहे. आपल्याला माहिती आहे की क्षेत्रफळ चौरसाचं काय असतं, बाजू वर्ग, बरोबर आहे. मग ही 5 आहे, 5चा वर्ग किती येणार, 25 येणार. आता बाजू किती आहे, 7 आहे, 7चा वर्ग किती येणार मग 49. कारण चौरसाच्या बाजूचं जे क्षेत्रफळ आहे, चौरसाचं क्षेत्रफळ आहे त्याचं सूत्र असतं बाजूचा वर्ग म्हणून किंवा साईड स्क्वेअर म्हणतो आपण त्याला. तर बाजू सध्या 5 आहे, पहिल्यांदा होती त्यावेळेस त्याचं क्षेत्रफळ किती येईल, मग 5चा वर्ग, 5 5 25. आणि आता बाजू किती झाली, वाढून 7 झालेली आहे. 7चा वर्ग किती येईल, 49 येईल. तर मग आता बघा याच्यामध्ये किती वाढ झाली, 24ची वाढ झाली. 24ची वाढ झाली, किती वर झाली वाढ, पण 25 वरती. कारण 25 अगोदरचं क्षेत्रफळ होतं त्याच्या कम्पेअर करून पाहतोय आपण की आता किती वाढ झाली. पहिल्यांदा एवढी पर्सेंटेज मध्ये एवढा एरिया होता, तर तो एरिया आता वाढून एवढा झालेला आहे. म्हणजे आता समजा 25 पहिल्यांदा होता, आता 49 झालेला आहे. जी वाढ झालेली 24ची ती आपण कशावरती पाहणार, मग या 25 वरती वाढ पाहणार. म्हणून हे 25 खाली भागाकारामध्ये लिहायचं आणि गुणिले 100 करायचं. 25 चौक 100 आणि 24 गुणिले 4 म्हणजे 24 चौक 96. आणि बाजू वाढलेली आहे, इथं वाढ झालेली आहे, त्याच्यामुळे क्षेत्रफळामध्ये पण 96% वाढ झालेली आहे. लक्षात येते. एक्झाम्पल खूप सोपं आहे. आता फक्त फर्स्ट टाइम तुम्ही आता म्हणजे स्टार्टिंग आहे फ्रॅक्शनचा यूज करण्याचं अपूर्णांकाचं, त्याच्यामुळे मे बी थोडंसं तुम्हाला अवघड वाटत असेल, पण खूप सोपं आहे. ज्यावेळेस तुम्ही प्रॅक्टिस करसाल पर्सेंटेज फ्रॅक्शनमध्ये, फ्रॅक्शनचं पर्सेंटेजमध्ये, आणि त्या गोष्टी त्या व्हॅल्यू तुमच्या डोक्यात काही जास्तीत जास्त मेमोराईज राहतील, लक्षात राहतील, त्यानुसार तुम्ही खूप फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये एक्झाम्पलचे सॉल्व्ह करू शकता. आता हे पहा, डबल अंकी पाहूयात आपण. 40%ची किंमत 2/5 दिलेली आहे. म्हणजे 5ची 40% 2 येते. हे आपण मगाशी पाहिले की छेदामध्ये पूर्णांक असतो
त्याची ही किंमत पर्सेंटेज मध्ये वरती आपण अंशामध्ये देत असतो. म्हणजे याचा अर्थ काय की पहिली 5 बाजू होती, आता तिची 40% किंमत वाढून झाली, म्हणजे तिची 40% म्हणजे 2 त्या बाजूची किंमत वाढली. पहिली 5 होती, आता 7 झाली. 5 ना आपण एरिया पाहिला तर किती होता, 25 स्क्वेअर मीटर असेल, स्क्वेअर मीटर असेल किंवा सेंटीमीटर असेल. आपल्याला याच्यामध्ये मीटर सेंटीमीटर काही दिलेलं नाही, त्याच्यामुळे आपण डायरेक्ट फक्त 5चा वर्ग 25 घेतलं. आता बाजू 7 झाली, 7चा वर्ग 49 झाला. याच्यामध्ये पहा वाढ झालेली दिसते, 25 होती आता 49 झाली, म्हणजे वाढ कितीची झाली, 24 ची वाढ झाली. आपण इथं प्लस साइन लिहू शकतो. 24 ची वाढ झाली. किती वरती वाढ झाली, पण ह्या 25 वरती आहे, कारण अगोदरची जे क्षेत्रफळ होतं त्याच्यावरती आपण वाढ काढणार आहोत. त्यानुसारच आपल्याला पर्सेंटेज मध्ये जो बदल झालेला आहे तो लक्षात येईल. त्याच्यामुळे आपण काय केलं, खाली छेदामध्ये 25 लिहिलं आणि जो वाढ झालेला आहे तो वरती लिहिलं, आणि आपल्याला पर्सेंटेज मध्ये किंमत काढायची म्हणून मल्टिप्लाय केलं 100 मध्ये. आपण 25 चोक 100, 25 गुणिले 4 सॉरी 24 गुणिले 4 96. ही जी झालेली आहे ती 96% त्या क्षेत्रफळामध्ये झालेली वाढ आहे. ठीक आहे. आपण नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया. आपण त्याच्यामध्ये लिहिलं आहे की आयत आहे, आयताच्या याच्यामध्ये लांबी आणि रुंदी असते क्षेत्रफळामध्ये. तर त्याची लांबी 37.5% वाढवली आणि रुंदी जी आहे ती 20% कमी केली, तर त्याच्यामध्ये असं चेंजेस केल्यानंतर जे क्षेत्रफळ येतं त्याच्यामध्ये पर्सेंटेज चेंज किती असेल, म्हणजे टक्क्यामध्ये होणारा बदल किती असेल क्षेत्रफळामध्ये, असा प्रश्न आहे आपल्याला विचारलेला. तर याच्यामध्ये बघा 37.5% म्हणजे 3/8 आणि रुंदी 20% म्हणजे 1/5. तर 37च्या पुढे 38 येतं, 38च्या मध्ये फक्त एक स्लॅश मारायचं, हे तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी सांगितलेलं आहे. ऍक्च्युली ही व्हॅल्यू कशी काढतात, तर एक लक्षात घ्या, ज्यावेळेस तुम्हाला 0.5 मध्ये पुढे असेल, जसे की 12.5% असेल, 37.5% असेल, 62.5% असेल, ज्यावेळेस पुढे 0.5 येतं आणि त्याची तुम्हाला फ्रॅक्शन व्हॅल्यू काढायची असेल, तर खूप सिंपल आहे. लक्षात ठेवा, बेसिक जे फ्रॅक्शन स्टार्टिंग होते, स्टार्टिंगची छोटे व्हॅल्यू आहे 12.5 ची, त्याचं फ्रॅक्शन किती आहे 1/8. हे तुमच्या लक्षात राहिला असेल, नसेल तर त्यास तुम्ही रिवाइज करा, जेवढं होईल तेवढं त्याची प्रॅक्टिस करा. 12.5% व्हॅल्यू फ्रॅक्शन मध्ये येते 1/8. आता बघा 37, 12च्या पाड्यामध्ये 37च्या आसपास कितीपर्यंत काउंट करू शकतो, 12 त्रिक 36, म्हणजे 3 ने मल्टिप्लाय केलं तर 36 आणि 5 ने मल्टिप्लाय केलं तर 5 त्रिक 15. पण पॉईंट असल्यामुळं 15 मध्ये एक पॉईंट तिचा 1.5, 1.5 आणि 36 दोन्हीची ऍडिशन केल्यावरती ते 37.5, म्हणजे 12 आपण 3 ने मल्टिप्लाय केलं त्यावेळेस आपल्याला ही फ्रॅक्शन व्हॅल्यू येते, सॉरी पर्सेंटेज व्हॅल्यू. तर या फ्रॅक्शनला आपण 3 ने मल्टिप्लाय केलं तर 3/8 ही त्याची फ्रॅक्शन व्हॅल्यू येते. आता 62.62% कसं, 12च्या पाडामध्ये 12×5 = 60, 5 ने मल्टिप्लाय केलं तर 7 होतात आणि 5 ने मल्टिप्लाय केलं तर 5×5 = 25, म्हणजे 2.5, 2.5. 60 आणि 2.5 किती, 62. 62 म्हणजे आपण 12ला 5 ने मल्टिप्लाय केलं, तसं ह्या फ्रॅक्शनला 5 ने मल्टिप्लाय करायचं, 5/8 ही त्याची फ्रॅक्शन व्हॅल्यू काढण्यासाठी तुम्हाला सांगितलेलं आहे. पण हे 37.5 लक्षात ठेवण्यासाठी सोपं आहे, 37च्या पुढे 38 आणि 1 मध्ये स्लॅश करायला. तर अशा पद्धतीने आपल्याला प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे, सांगितलेलं काय त्यांनी की लांबी आणि रुंदीमध्ये पर्सेंटेज चेंजेस केलेले आहेत त्यांनी, तर क्षेत्रफळामध्ये किती बदल होतो विचारलेलं आहे. आता पहा, आपल्याला आयताचे क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे, लांबी गुणिले रुंदी, लेंथ इंटू ब्रेड. पण आता मला एक क्षेत्रफळाचे सूत्र आणि त्याच्यामध्ये लगेच किमती ठेवून तुम्हाला काढणं आणि त्याच्यामध्ये चेंजेस करणं असं ऍक्च्युअली करायची गरज नाही. फक्त एक लक्षात घ्या, लांबी रुंदी लिहून घ्यायची आणि याचा एरिया. लांबी किती आहे, पहिल्यांदा 8 होती, आता इथं आपण काय केलेली, वाढवलेली लांबी, म्हणजे 8चे 37.5% वाढवली, म्हणजे 8 मध्ये आपण 3 मिसळणार. आता किती झाली लांबी, मग 11 झाली. लक्षात येते तुमच्या की पहिल्यांदा 8 जी खालची मूळ किंमत दिलेली असते खालची, ती आता सध्याची किंमत आहे, आणि हा 8 मध्ये तिची 37.5% म्हणजेच 3 त्याच्यामध्ये मिसळली. तर आता किती लांबी झाली, मग 11 झाली. ब्रीथ बघा 20% कमी केली म्हणून सांगितलं. आता अगोदर किती होती, 5 होती, 5चं 20% म्हणजे 1, ती त्याच्यातनं कमी केली, म्हणजे 5 मधून 1 वजा केलं, किती राहिलं, 4 राहिलं. लक्षात येते. आता पहा 8×5 = 40, आपल्याला माहिती आहे की लांबी गुणिले रुंदी याचं सूत्र काय, 8×5 = 40, आणि याच्यामध्ये 11×4 = 44. तर बघा 40 ची 44 झाली, म्हणजे +4 न वाढलेली आहे. पण आपल्याला पर्सेंटेज मध्ये किती विचारलेलं आहे, तर 4चा जो बदल झालेला आहे तो किती मध्ये झालेला आहे, 40 वर बदल झालेला आहे. आपल्याला तो 100 वर काढायचा आहे. तर 4×10 = 40,
आणि 1/10चं पर्सेंटेजमध्ये फ्रॅक्शन व्हॅल्यू आपल्याला 10% माहिती आहे. त्याच्यामुळे त्या क्षेत्रफळामध्ये 10% वाढ झालेली आहे. कारण इथं +4 आहे. 40 पहिलं होतं क्षेत्रफळ, आता 44 आहे. 4 वाढलं पण आपल्याला क्षेत्रफळ पर्सेंटेजमध्ये बदल विचारलेला आहे. त्याच्यामुळे आपण खाली इनटू पर्सेंटेज केलं आणि हा 4ला 40 मध्ये होणारा बदल पण आपल्याला 100 वरती किती बदल होतो पर्सेंटेज काढायचा असल्यामुळे तर मल्टिप्लाय 100 केला आपण. 4/40 आणि 1/10ची जी फ्रॅक्शन व्हॅल्यू आहे ती कशाची 1/10 फ्रॅक्शन व्हॅल्यू आहे ती 10%ची, म्हणून त्याचा पर्सेंटेज बदल जो होतो तो 10% वाढ होतो. लक्षात येते. खूप सोप्या पद्धतीने आहे. तुम्हाला एक्झाम्पल मध्ये जे पण काही चेंजेस असतील ते कशा पद्धतीने, जर वाढ झाली तर 8 मध्ये 3 ऍड केलं आपण, 8 मध्ये 3 ऍड केलं तर 11 झाली लांबी आणि 20% कमी झाली म्हणजे 5 मधून 1 वजा केला आपण तेव्हा 4 आलं. 5 मध्ये 4. तुमच्या आता लक्षात येईल. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण. वस्तूच्या किमती पहिल्या वर्षी 10% वाढल्या म्हणून सांगितलं त्याने. पहिल्या वर्षी वाढ झाली आणि दुसऱ्या वर्षी पण 20% वाढ झाली. पहिल्या वर्षी 10% वाढ झाली आणि दुसऱ्या वर्षी 20% वाढ झाली. तर आपण त्या 2 वर्षाचा विचार करता एकूण महागाई किती टक्के वाढली, म्हणजे भाववाढी एकूण किती वाढली ती टक्केमध्ये विचारले तिने आपल्याला. तर पहा पहिल्या वर्षी किती टक्के वाढली, 10% वाढली. आपण त्याची फ्रॅक्शन व्हॅल्यू किती घेतो, 10% म्हणजे 10/100. हे 0 भेटलं बरोबर 1/10. 1/10 इथं लिहिलं. आणि दुसऱ्या वर्षी 20% वाढली तर 20%चे फ्रॅक्शन व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे अपूर्णांकमध्ये 1/5 आहे. त्यांनी काय सांगितलं, मग पहिल्या वर्षी काय झालं, फर्स्ट इयरला 10 होती किंमत, वाढून 10 मध्ये तिचे 10% मिसळले म्हणजे 10चे 10% 1, 10चे 10% 1 म्हणजे 10ची व्हॅल्यू वाढून किती झाली, 11 झाली. आणि दुसऱ्या वर्षी बघा 20%, 20% मध्ये 5 होती पहिल्यांदा व्हॅल्यू, 5ची वाढून किंमत किती झाली पहिल्या वर्षी, सॉरी सेकंड इयरला 5 होती, 5ची वाढून किती झाली मग 6 झाली. मग बघा पहिल्या वर्षी आणि दुसऱ्या वर्षी विचार करायला गेलं तर पहिल्यांदा 10% होती, 10% वाढून 11 झाली म्हणजे पहिल्यांदा 10 असेल तर 11 झाली आणि दुसऱ्या वर्षी 20% वाढली म्हणजे 5 असेल तर 6 झाली. पहिल्या वर्षी किती येईल मग 10 × 50 आणि 11 × 66 म्हणजे याच्यामध्ये वाढ किती झाली एकूण 50 आणि 66 मध्ये फरक किती आहे, +16चा फरक आहे. तो फरक किती वरती आहे, 50 वरती आहे. 16 जो फरक आहे तो 50 वरती आहे. आपल्याला काढायचं 100 वरती, कारण पर्सेंटेज मध्ये टक्केमध्ये झालेली भाववाढ विचारली. 16ची वाढ जर 50 वरती झाली असेल तर 100 वरती किती असा त्याचा अर्थ होतो. 50 × 2 आणि 16 × 2 बरोबर 32%. तर त्याची वाढ झालेली एकदम भाववाढ. पहिल्या वर्षी 10%, दुसऱ्या वर्षी 20%. पण एकूण जर विचार केला दोन्ही वर्षाचा तर एकदम जे पर्सेंटेज मध्ये भाववाढ झालेली आहे ती 32% भाववाढ झालेली आहे. लक्षात आलं. खूप सिंपल आहे. 10%चं फ्रॅक्शन मध्ये 20%चं फ्रॅक्शन मध्ये केलं. पहिल्या वर्षी जर 10% वाढ झाली असेल तर अगोदर समजा 10 रुपये एखादी वस्तू असेल तर तिची किंमत आता 10 रुपयावरून 11 रुपये झाली. ही पहिल्या वर्षीची गोष्ट आहे. आणि दुसऱ्या वर्षी जर एखादी वस्तूची किंमत 5 असेल तर 5 वरून 6 रुपये झालेली आहे, म्हणजे 5 वरून 6 झालेली आहे. म्हणजे 10 आणि 5 ही जी किंमत आहे ते चेंजेस झालेले आहेत ते अगोदरच्या मूळ किमती आहेत आणि त्याच्यामध्ये बदल झालेला 11 आणि 6. म्हणजे पहिल्यांदा 50 रुपये दोन्हीचे मिळून होत असतील तर आता त्या 2 वर्षाच्या भाववाढीमुळे 66 रुपये होतात. म्हणजे वाढ कितीची झाली, 16ची झाली. किती वर झाली, 50 वर झाली. तर आपल्याला 100 वरती म्हणजे पर्सेंटेज साठी आपण मल्टिप्लाय 100 मध्ये केलं तर 16 × 2 32%. ठीक आहे. याला एक अल्टरनेट ऑप्शन पण आहे पण त्याच्यामध्ये तुम्हाला सूत्र लक्षात ठेवावं लागेल. सिंपल सूत्र आहे. ज्यावेळेस तुम्हाला अशा पद्धतीने पर्सेंटेज बदल आलेले असतील, पहिल्या वर्षी समजा पॉप्युलेशन दिलेले असेल 10% वाढली, दुसऱ्या वर्षी 20% वाढली, तर एकूण होणारा बदल किती, किंवा अशा भाववाढीच्या बाबतीत वगैरे असतील किंवा आताच्या क्षेत्रफळ वगैरे होते त्याच्या बाबतीत असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला एक सूत्र आहे, फॉर्म्युला लक्षात ठेवा. x + y + xy/100 हा त्याचा फॉर्म्युला आहे. याच्यामध्ये आता किंमत आपण लक्षात ठेवूया. x ची किंमत समजा 10 असेल आणि y ची किंमत 20 आहे.
हे दोन्ही पण वाढतात म्हणून सांगितलं. जर एखादी किंमत कमी होत असेल, समजा 10% वाढच्या ऐवजी 10% कमी म्हणून त्यांनी सांगितलं असेल, तर इथं 10चा आपण पुट करत असताना मायनस व्हॅल्यू ठेवणार. आता एक्सची व्हॅल्यू 10 आहे तर पुट करा 10 प्लस 20 वायची व्हॅल्यू प्लस 10 आणि 20चा गुणाकार भागिले 100. 10 आणि 20 ची व्हॅल्यू ऍडिशन केली तर 30 होईल, प्लस हे 200 येणार आणि खाली 100 येणार. 100 गुणिले 2 200, 30 आणि 2 दोन्हीचे ऍडिशन 32%. हे पण एक अल्टरनेट ऑप्शन आहे. याचा ऐवजी त्यांनी सांगितलं की 10% पहिल्या वर्षी किमती वाढल्या पण दुसऱ्या दिवशी किंमत कमी झाली असते असं जर सांगितलं असतं तर इथे तुम्हाला मायनस करावं लागलं असतं. आणि याच्यामध्ये ठेवताना पण इथं गुणाकारामध्ये मायनस केलं तर इथं पण मायनस झालं असतं. मग 10 मायनस 20 मायनस 10 मायनस 10 दोन्ही 20, टोटल 12% किंमत घट झाली असती त्याची. जर एका पहिल्या वर्षी वाढ झाली असती दुसऱ्या वर्षी जर घट झाली असती तर. पण ऍक्च्युली तर दोन्ही वर्षी वाढ झालेली आहे, त्याच्यामुळे इथं ऍडिशन होईल आणि त्याच्यामुळे इथं 32% त्याचा आन्सर असेल. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया. याच्यामध्ये दिलेलं की एक व्यक्ती आहे जो स्वतःची जी पगार आहे त्या पगारामध्ये 5% प्रवासावर खर्च करतो, 10% जेवणावर खर्च करतो, 20% मनोरंजनावरती आणि त्या पगारामध्ये 25% तो बँकेमध्ये डिपॉझिट करतो. तरी पण त्याच्याकडे आता सध्या 8,000 रुपये शिल्लक राहिलेले. तर त्याचा मग सुरुवातीचा जो पगार आहे तो पगार किती असं विचारलेला आहे. पहा, टोटल त्यानं 5% प्रवासावर खर्च केला, 10% जेवणावर खर्च केला, 20% मनोरंजनावरती आणि 25% बँकेमध्ये खर्च केला. तर टोटल त्याने खर्च किती केला मग? 25 आणि 20 45 आणि 10 55 5 60% त्याने खर्च केला. मग 100% अमाऊंट मधील 60% जर त्याने खर्च केला तर त्याच्याकडे शिल्लक किती असणार? मग आता 40% शिल्लक असणार, बरोबर आहे. पण ऍक्च्युली अमाऊंट मध्ये किती शिल्लक दिलेली त्यांनी? 8,000 रुपये, बरोबर आहे. आता 40% जी शिल्लक आहे ती अमाऊंट मध्ये 8,000 आहे. तर आपल्याला त्यांनी विचारलं की 100%ची किंमत किती? तर बघा 40%चा फ्रॅक्शन किती आपल्याला माहिती आहे? 20%चा 1/5 तर 40%चा 2/5. म्हणजे त्यांनी काय सांगितलेलं आहे की 5 ची 40% 2 आहे, बरोबर आहे. म्हणजेच हा 2 चे आहे ते 40% रिप्रेझेंट करतं. मग पण 2 ची व्हॅल्यू इथं 8,000 दिलेली आहे त्यांनी. म्हणजे कसं 5 चे 40% 2 आपल्याला माहिती आहे. मग 2 जे आहे ते 40% रिप्रेझेंट करतं आणि 5 आहे ते 100% रिप्रेझेंट करतं. 100चं 40% म्हणजे आपण किती म्हणतो? 40. तसं 5चं 40% म्हणजे 2. पण ऍक्च्युली ही 40% म्हणजे ही 2 ची किंमत 8,000 दिलेली आहे. म्हणजे काय? 2 रिप्रेझेंट करतं 8,000ला. एक कितीला रिप्रेझेंट करेल? 2 ने याला भागायचं 4,000. मग 1 ची 4,000 व्हॅल्यू असेल तर आपल्याला खालची जी मेन पूर्ण पगार आहे, पूर्ण पगार आणि ही शिल्लक 2 आहे पण ऍक्च्युली 8,000 आहे. मग आपण 1 ची किंमत काढली 4,000 तर मग पूर्ण पगार किती आहे? 5 आहे. तर 5 ची किंमत किती? 1 ला जर आपण 5 न मल्टिप्लाय केलं तर 5 येतं. तसं 4,000 ला 5 न मल्टिप्लाय करा 20,000 येईल. 20,000 आहे त्याची पहिली सुरुवातीची पगार असेल. आता 20,000 मधले 60% म्हणजे 12,000 त्याने खर्च केला, राहिले त्याच्याकडे 8,000. अशा पद्धतीने टोटल त्याचा पगार जो आहे तो 20,000 आहे. याला आणखी आपण दुसऱ्या मेथडला करू शकतो, जे आपण पहिल्या एक्झाम्पल मध्ये पाहिलं त्या पद्धतीनं, की जर समजा 60,000ची किंमत शिल्लक राहिलेली अमाऊंट आहे ती 40%ची किंमत जर 8,000 दिलेली असेल, 40%ची किंमत जर 8,000 असेल तर आपल्याला टोटल पगार विचारलेली 100%ची किंमत किती? तर आपण इथे तिरकस गुणाकार करतो म्हणून x ची किंमत किती येणार? 8,000 गुणिले हे 100 भागिले तिरकस मधील 40. 40 नाही तर 2,000 गुणिले 8,000 गुणिले 100. 40 ला 0 घातलं 200 येणार इथं. 200 गुणिले 100 बरोबर 20,000. म्हणजे त्याची पूर्ण पगार असेल. नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया. याच्यामध्ये दिलेलं त्याने की एक व्यक्ती स्वतःच्या पगाराच्या 5% प्रवासावर खर्च करतो आणि बाकी राहिलेल्या रकमेच्या 20% जेवणावर खर्च करतो व आणखी राहिलेली जी रक्कम आहे त्याच्यातील 120 रुपये तो देणगी देतो. तरी पण त्याच्याकडे सध्या 1,400 रुपये शिल्लक राहिलेले. तर त्याचे मग मूळ पगार किती?
याच्या अगोदरचा जो प्रॉब्लेम पाहिला होता त्याच्यामध्ये कसं होतं की टोटल पर्टिक्युलर जे पण काय अमाऊंट असेल, पगार असेल, त्यातील 10% इकडे खर्च झाली, 5% तिकडे, 30% इकडे, 20% इकडे आणि राहिलेली अमाऊंट. तर आपण ते बाकीच्या जेवढे पण पर्सेंटेज आहेत त्याचे टोटल ऍडिशन करायचो आणि जी शिल्लक अमाऊंट आहे ती राहिलेली पर्सेंटेजची आपण कम्पेअर करायचो. पण याच्यामध्ये कसं दिलेलं आहे की पर्टिक्युलर अमाऊंट त्यानं खर्च केला तर जो टोटल राहिलेली रक्कम आहे त्याच्यातील काही पर्सेंटेज तो खर्च करतो. ते खर्च केल्यानंतर जी अमाऊंट असेल त्याच्यातील काही पर्सेंटेज एका गोष्टीवरती खर्च करतो. अशा टाईप मध्ये दिलेलं आहे. त्याच्यामुळे आपण मगाच्या पद्धतीनं करू शकत नाही एकदम पर्सेंटेज, जसं की 20 आणि 25% एकदम खर्च किंवा 120 त्याच्यातनं वजा करून डायरेक्ट त्या पद्धतीने मगाच्या पद्धतीने आपण सोडवू शकत नाही, कारण ही राहिलेल्या रकमेमधील आणखी पर्सेंटेज दिलेलं आहे. तर याच्या पद्धतीने आता सोडवायचं कसं, तर आपण फ्रॅक्शन पद्धतीचा आपण यूज करणार आहोत. त्याच्यामध्ये प्रवासावरती त्यानं 5% खर्च केला, प्रवासावरती 5% खर्च केला, 5%चं फ्रॅक्शन किती येणार 1/20 आणि जेवणावरती 20% म्हणजे त्याचं फ्रॅक्शन किती येणार 1/5. याच्या अगोदर एक कन्सेप्ट किंवा याच्या अगोदर एक सांगतो तुम्हाला. समजा एक संख्या आहे, त्या संख्येतून तुम्हाला 10% वजा करायचे असतील, राहिलेली अमाऊंट किती येते, मग जी अमाऊंट असेल ती 90% आपण कन्सिडर करतो, बरोबर. एका संख्येतून 10% वजा केली तर जी अमाऊंट येईल राहिलेली 90%. म्हणजे समजा 10%चं फ्रॅक्शन किती येणार 1/10. म्हणजे थोडक्यात काय की 10 मधून 1 वजा करायचं, 9 आलं आणि खालचा छेद आहे तसा. म्हणजे ही जी किंमत असेल तर ती 10% रिप्रेझेंट करते, तर ही मग कितीला रिप्रेझेंट करत असते 90%ला. म्हणजे एखाद्या संख्येतून 10% वजा केलं तर आलेली संख्या 90% राहते, बरोबर आहे. मग आता 10 मधनं 1 वजा केल्यानंतर 9 आणि छेद आहे तसा. म्हणजे ही जी व्हॅल्यू दाखवते 10 मधील 9 म्हणजे 90% आणि 10 मधील 1 म्हणजे 10%. अशा पद्धतीने त्याचं रिप्रेझेंटेशन असतं. तेच सेम आपण इथं वापरणार आहोत. त्याच्या जेवणावरती 5% खर्च केला, बरोबर आहे. टोटल पगारीमध्ये आपण टोटल पगार त्याची एक्स मानूया. त्यानं काय केलं, माणसानं व्यक्तीवरती त्याने 20 मधील 1 खर्च केला त्यानं जेवणावरती. तर रिमेनिंग अमाऊंट किती राहिली मग त्याच्याकडे 19 आणि छेद आहे तसा. म्हणजे ही जी अमाऊंट असेल ती कशाला रिप्रेझेंट करत असेल 95%ला. कारण 5% त्यानं प्रवासावर खर्च केला. सुरुवातीची 100% पगार आहे, 100 मधील 5% खर्च केला तर राहिले किती 95%. आणि तुम्ही 95%चं फ्रॅक्शन मध्ये काढून पहा, कॅल्क्युलेशन करून पहा, त्याची किंमत 19/20 येणार. एखाद्या संख्येची 5% वजा केल्यानंतर राहिलेली किती आता ती 19/20. म्हणजे ही त्याची रिमेनिंग अमाऊंट आहे. टोटल अमाऊंट, ते टोटल अमाऊंट मध्ये त्याची पगार आहे, पगार मधील सध्या त्याच्याकडे अमाऊंट शिल्लक किती राहिली 19/20. ही त्याची मूळ पगार आणि ही सध्या असणारी त्याची शिल्लक कमी राहिली. म्हणजे थोडक्यात त्या पगाराची 95% त्याच्याजवळ सध्या आहे. त्याच्यातील त्याने आणखी काय केलं, मग पुढे जेवणासाठी 20% खर्च केला. खर्च केला म्हणजे काय केलं, 5 रुपये टोटल असतील तर 5 मधील 1 रुपयाच्या जेवणावरती खर्च केला थोडक्यात. तर आता रिमेनिंग अमाऊंट किती राहिली मग 4/5. आता बघा 1/5 म्हणजेच 20%. हे जर 20% रिप्रेझेंट करत असेल तर ही किंमत किती आली मग 80%. आणि तुम्हाला फ्रॅक्शन माहिती आहे 1/5 ची किंमत जर 20% असेल तर 4/5 याच्या 20च्या चौपट 80 येते. तसंही तर आपण 4 न मल्टिप्लाय केलं तर 4/5 म्हणजे 80%ची किंमत येते, बरोबर आहे. म्हणजे त्यानं आता मग खर्च केला 20%, राहिलेली अमाऊंट त्याच्याकडे किती मग त्याच्या 80% राहिली. पहिल्यांदा एक्स होती, एक्स मध्ये त्यानं 5% खर्च केला, राहिली सध्या किती मग एवढी अमाऊंट राहिली. त्याच्यातील आणखी त्याने 20% खर्च केला जेवणावरती, मग राहिलेली सध्या किती मग हे टोटल या संख्येच्या 80% त्याच्याकडे शिल्लक राहिली सध्या. मग त्याच्यातनं त्यानं आणखी काय केलं, 120 रुपये देणगी दिली, म्हणून आपण ती पण त्या राहिलेल्या अमाऊंट मधून 120 रुपये वजा करूया. मग त्याच्याकडे सध्या किती सांगितलं त्यांनी 1400 रुपये शिल्लक आहेत म्हणून सांगितलं. लक्षात आलं. त्याच्याकडे पहिल्यांदा एक्स पगार होती त्याची टोटल, त्या पगारामध्ये त्यानं 5% जेवणावरती खर्च केला. सध्या शिल्लक किती राहिली मग त्याच्याकडे, ह्या पगारीच्या 95% शिल्लक राहिली. त्या 95% मध्ये आणखी त्याने 20% जेवणावर खर्च केला, राहिली किती 80%. ह्या पगारीच्या ज्या 95% पगार राहिलेली होती त्याच्याही 80% अमाऊंट, म्हणजे टोटल त्याच्याकडे सध्या शिल्लक राहिली. मग त्यानं त्या शिल्लक मधील आणखी 120 रुपये देणगी दिली, त्याच्याकडे सध्या किती राहिले मग 1400 रुपये राहिले. तर आपल्याला आता एक्सची किंमत म्हणजे त्याची मूळ पगार आपण कशी काढायची याच्यावरनं काढू शकतो. 4×25 एक्स गुणुले 19/5×5=25 आणि 1400, 120 तिकडे गेल्यानंतर प्लस होईल, मग 1400 आणि 120 ची ऍडिशन किती होईल 1520. एक्स बरोबर हे 1520, 25 भागाकारात तिकडे गुणाकारात जाईल
आणि भागिले 19 गुणाकारातलं खाली भागाकार येईल. 19 8 152 ते वरचा 0, 80 गुणिले 25 25 8 200 आणि वरचा 0, म्हणजे ची किंमत किती आली 2000 आली. म्हणून त्याचा मूळ जो पगार आहे आपण जो एक्स मानलेला होता तो किती असेल 2000 रुपये. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया. एका विद्यार्थ्याने एका संख्येला 5/3 ऐवजी 3/5 ने गुणले तर त्याच्या मोजमापनामध्ये म्हणजेच त्याच्या कॅल्क्युलेशनमध्ये किती टक्के त्रुटी किंवा पर्सेंटेज एरर येईल असा प्रश्न आहे. म्हणजे कसं एखादी संख्या आहे त्या संख्येला त्याला कॅल्क्युलेशनमध्ये ॲक्च्युली गुणायचं होतं 5/3 ने, 5/3 5/3 त्याला मल्टिप्लाय करायचं होतं, पण ॲक्च्युली त्याने केलं 3/5 ने. तर मग जे कॅल्क्युलेशनमध्ये आता एरर येणारच ना, तर तो किती पर्सेंट एरर आहे हा असा प्रश्न आहे त्याने. तर पहा खूप सोपं आहे. ॲक्च्युली आपल्याला हिशोबामध्ये कन्सिडर कुठली व्हॅल्यू करायची होती ती पहिल्यांदा लिहायची. करायचं कशानं होतं 5/3 ने करायचं होतं, पण केलं कशानं 3/5 ने. करायचं होतं 5/3 न, पण 3/5 न कॅल्क्युलेशन मध्ये त्यानं मल्टिप्लाय केलं. तर पहा हे सॉल्व्ह करण्यासाठी खूप सोपी मेथड आहे. जो छेदामध्ये आहे दोन्ही अंकामध्ये जिथे 3 आहे आणि इथे 5 आहे, तर या दोन्ही 5 आणि 3 ला मल्टिप्लाय होईल अशी एखादी संख्या घ्यायची. तुम्ही इथं 30 घेऊ शकता किंवा 15, पण याचा एलसीएम आहे तर 15च घेऊया आपण. 15 इथं पण 15 मल्टिप्लाय करूया. 5 3 15, 3 5 15. याच्यामध्ये बघा 5 5 25 येईल आणि 3 3 9 येईल. तर याच्यामध्ये डिफरन्स कितीचा पडला 16चा डिफरन्स पडला. किती कमी झालं उलट, म्हणजे ऍक्च्युली त्याला 5/3 ने मल्टिप्लाय केलं असतं तर 25 त्याची किंमत आली असती, पण ऍक्च्युली त्यानं 3/5 केल्यामुळे 9 आली. तर कितीनं डिफरन्स पडला -16 ना. पण तो किती वरती 25 वरती पडला. आपल्याला पर्सेंटेज एरर पाहिजे. पर्सेंटेज पाहिजे म्हटलं तर आपण 100 वरती किती त्रुटी येणार हे काढणार आहोत. तर त्याचा मग कसं होणार, हे 16 जे आहे किती वरती आले 25 वरती आली त्रुटी. तर 100 वरती किती येणार, तर 25 चोक 100 आणि 16 चोक 64, आणि ते मायनस मध्ये येणार कारण त्याच्या एरर जो पर्सेंटेज मध्ये येतो त्याच्या कॅल्क्युलेशन मध्ये 64चा त्याला घाटा झाला कॅल्क्युलेशन मध्ये, तसं चेंजेस एरर झाल्यामुळे, म्हणून ते आपण मायनस लिहिलेलं आहे 64%. एरर जो असेल त्याचा तो किती असेल 64%. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो आपण याच्यामध्ये जवळपास या व्हिडिओमध्ये 7 एक्झाम्पल्स पाहिलेले आहेत. खूप बेसिक्स पासून आणि खूप स्लो पद्धतीने तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आशा आहे की तुम्हाला ते पूर्ण प्रॉब्लेम्स ज्या मेथडने सांगितलेले ते समजले असतील. तुम्ही नीटली व्हिडिओ पहा आणि जर तुम्हाला आवडला असेल, समजला असेल तर तुम्ही नक्की लाईक, सबस्क्राईब आणि शेअर पण करा तुमच्या फ्रेंड्सना वगैरे. याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये पर्सेंटेज चॅप्टरचा आपण कंटिन्यू करूया. काही एक्झाम्पल्स आणि आतापर्यंत आयोगाच्या पेपरमध्ये जे एक्झाम्पल आले ते आपण याच्यामध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये कव्हर करूया. धन्यवाद मित्रांनो.